नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आजच्या 25 बातम्या. तर पहिलीच बातमी आहे शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भामध्ये, त्यासोबतच पीक विमा, त्यासोबतच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत या संबंधित महत्त्वाच्या बातम्या आपण बघूया. तर शेतकरी मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील 16,000 शेतकरी प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उपक्रम. 16,267 शेतकरी बांधवांच्या खात्यावर तब्बल 32.42 कोटी होणार जमा. पुढील मोठी बातमी आहे. 3,65,000 शेतकऱ्यांना आजपासून मिळणार अर्थसहाय्य. अमरावतीमधील ही बातमी आहे. कापूस सोयाबीनला शासनाची मोठी मदत. तालुका निहाय यादी प्रसिद्ध. पुढील मोठी बातमी आहे. नुकसानग्रस्त शेतकरी पीक विमा पंचनाम्यापासून अद्यापही प्रतीक्षेत. पुढील मोठी बातमी आहे. पीक विम्या संदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 58,55,00,000 रुपये वितरित करण्यासंदर्भामध्ये संपूर्ण रक्कम हे निकाली काढण्यात आलेली आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मोठे यश. संपूर्ण नागभीड तालुका प्रभारीवर. पुढील मोठी बातमी आहे. सोयाबीन कापूस प्रश्नी केंद्रीय मंत्र्यांना भेटणार. निर्यातीला परवानगी देण्यासाठी अनुकूलता. दिवसा वीज मिळण्याचा मार्ग होईल मोकळा. तर ही बातमी आहे शेतकरी मित्रांनो मुंबईमधून. तर यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये आंदोलक रविकांत तुपकर यांनी पिकाच्या हमीभावा संदर्भामध्ये अन्नदाता आंदोलन केले होते. त्या संदर्भामध्ये सोयाबीन व कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी केंद्र सरकार अनुकूलता दर्शवली आहे. पुढील मोठी बातमी आहे. 21 दिवसात करावा लागणार नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा. पुढील मोठी बातमी आहे. सोयाबीन कापूस दरवाढीबाबत सरकार सकारात्मक. तुपकर यांची उपमुख्यमंत्री पवारांसोबत बैठक. जिल्ह्यातील 14,620 शेतकऱ्यांना मिळणार फवारणी पंप. बुलढाणा जिल्ह्यातील 2,530 लाभार्थी प्रतीक्षा यादीतून होणार निवड. पुढील मोठी बातमी आहे. खरीप हंगाम संपत आला तरी पीक कर्ज वाटप 52%वरच. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी मुदतवाढ. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन लाभाची घोषणा शासनाने केली होती, पण नियमित कर्जफेड करणाऱ्या 50,000 रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. जिल्ह्यातील जालना जिल्ह्यातील 16,822 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर निधी मिळाला आहे. पुढील मोठी बातमी आहे. 10,506 क्विंटल सोयाबीनची आवक लातूर जिल्ह्यामध्ये. सोयाबीनला 8,500 रुपयांचा हमीभाव द्यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल औसा. पुढील मोठी बातमी आहे. 13,500 शेतकऱ्यांना पीक विमा नाकारला. 2023 खरीप हंगामामध्ये काढलेल्या 13,500 शेतकऱ्यांचा पीक विमा कंपनीकडून नाकारल्यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे. पुढील मोठी बातमी आहे. बालघाट करी उभी पिके 12 दिवसापासून बघताय पाण्यात. मोठे संकट. फळबागेसाठी 48 शेतकऱ्यांची निवड. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. पुढील मोठी बातमी आहे. गोंदियामधून अतिवृष्टीने 4,000 हेक्टरमधील पिकांचे नुकसान. कृषी विभाग प्राथमिक सर्वेक्षण. पूर ओसरला. जनजीवन पूर्वपदावर. प्रशासनाने घेतला आढावा. तेलारा तालुक्यात 51% ई पीक पाहणी. तांत्रिक अडचणीमुळे उद्दिष्ट पूर्ण कशी होणार. शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणीची मुदतवाढ ही 23 सप्टेंबर झाली असून ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही त्यांनी अवश्य करून घ्यावी. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.